रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण सर्वांनी घेतला आणि खऱ्या अर्थानं परमेश्वर त्या सर्व मृत आत्म्यास शांती प्रदान करो. जखमी झालेत ते सर्व नागरिक लवकरात लवकर बरे हो हीच या प्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद. सर्व कुटुंबातील आपले करते धरते जे लोक होते गमावलेले आहेत या घटनेचा निषेध या ठिकाणी या राजापेठ परिसरामध्ये युवा सन्मान पार्टी त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय खासदार नवनीतजी राणा या ठिकाणी श्रद्धा एक मिनिट एक येऊन जा ना. ज्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना मृत्युमुखी पाडलं शांती प्रदान करो. त्याचबरोबर या ठिकाणी मौन श्रद्धांजलीला आपण सुरुवात करणार आहोत. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं नागरिकांना देत आहेत आणि खऱ्या अर्थानं जे लोक त्या ठिकाणी हल्ल्यामध्ये जखमी झाले ते लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी सुद्धा या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना सन्माननीय नवनीतजी राणा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करीत आहेत. संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जनतेमध्ये या घटनेचा आक्रोश त्या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. संपूर्ण कुटुंबाचा जो आक्रोश आहे ते ज्या पद्धतीने या हिंदुस्थानमध्ये जे टेररिस्टच्या माध्यमातून जे टेररिस्ट फक्त नाव आहे आणि या भारतावर ज्यांचं गेल्या काही वर्षापासून जे डोळा लावून ते लोक आहे ते असे काही मुस्लिम जे पाकिस्तानचे टेररिस्ट म्हणून आमच्या देशामध्ये आले. जेव्हा सगळे व्हिडिओज ते लहान मुलाचं बाईट पाहून तू कलमा बोल तू मुसलमान आहे कपडे काढेपर्यंत त्यांनी परीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की मी हिंदू आहे आणि त्यांना 0 पॉईंटवर त्यांना गोळी झाडण्यात आल्या. बायकांचे समोर लाईफ पार्टनर समोर एक नवऱ्याला कसे मारण्यात आले आणि ती बायकोनी जेव्हा म्हटलं की मेरे आदमी को मारा मुझे भी मारो तब उन्होंने बोला की जाऊन तुमच्या मोदीला सांगा म्हणते. मला वाटते की हा क्रूर पद्धतीचं आज सगळे माध्यमाचे जेव्हा मी न्यूज़ चॅनलवर बहस पाहत आहे तर बरेचसे पत्रकार पाकिस्तानवरनं बोलतात आहे कि तुम आंखें तो देखो तुम्हारे स्वागत के लिए हम खड़े हैं. और उनको एक चीज़ बताना चाहूँगी, एक बार तुम घुस गए तुम हमें क्या निमंत्रण दोगे. तुम्हारी आँख सिर्फ हिंदुस्तान पे रख के देखना, तुम्हारी आँख निकालने का काम हमारे देश के प्रधानमंत्री करेंगे. अभी सिर्फ पानी बंद किया है, आने वाले समय में तुम दाने दाने के लिए पाकिस्तान के जो भी टेररिस्ट और मुसलमानों ने जिस तरीके से हमारे हिंदुस्तानियों पे ज्या पद्धतीने तुम्ही हल्ला करण्यात आला आहे
एक एक का बदला गिन गिन के बदला लिया जाएगा। सिर्फ पानी बंद किया है हिंदुस्तान ने तो आने वाले समय में तुम्हारी औकात तुम्हें स्पष्ट दिखाई देगी। आणि त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने मोदीजींनी आमच्यासारखे लोकांना हिम्मत दिली आहे की डरना नहीं, हमें लढना है, डरना नहीं है। 1960चं करारसुद्धा आपण रद्द केला आणि पाणी बंद केला आणि आने वाले समय में मैंने तो पहले भी कहा है, एक खून का बदला 10 से लेंगे और 10 खून का बदला हजारों से लेंगे। हम पहले भी डरते नहीं थे, आज भी डरते नहीं है और आने वाले समय में भी ये हिंदुस्तान में रहने वाला कोई भी नागरिक ये आपसे डरेगा नहीं। आप सिर्फ खौफ पैदा करने के लिए हिंदुस्तान में आए हैं, हम तुम्हें खौफ से ख़त्म करने के लिए पाकिस्तान आएंगे, याद रखना। माता